सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजे सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 40. श्लोक पाहूयात. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. त्रायते महतो भयात्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे नाही, इह म्हणजे या योग मार्गामध्ये, अभिक्रम म्हणजे प्रयत्न करण्यामुळे, नाश म्हणजे हानी, अस्ति म्हणजे आहे, प्रत्यवाय म्हणजे क्षय किंवा ह्रास, न म्हणजे कधीच नाही, विद्यते म्हणजे आहे, स्वल्पम म्हणजे अत्यल्प किंवा थोडेसे, अपि म्हणजे जरी, अस्य म्हणजे या, धर्मस्य म्हणजे धर्ममार्गाचे, त्रायते म्हणजे मुक्त किंवा उद्धार करते, महत म्हणजे फार मोठ्या, भयात म्हणजे भयापासून. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यूरूप मोठ्या भयापासून संरक्षण करते. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. भगवंतांनी सांख्ययोगामध्ये ज्ञानयोग समजावून सांगितला, ज्यात आत्म्याबद्दलचे वर्णन आले आहे. कारण सत्याला जाणण्याच्या मार्गातील ज्ञानमार्ग हा विशेष आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर भगवंत कर्मयोग सांगण्यास आरंभ करतात. इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णांप्रती केलेले कर्म हे दिव्य आणि गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरीही त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अत्यल्प कर्माचा कधीही नाश होत नाही. मृत्यूचे भय हे सर्वांना वाटत असते, परंतु निष्काम कर्मयोग या भयापासून मानवाला निवृत्त करतो. आपण जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रकारची कर्मे करत असतो आणि एकही क्षण कर्मापासून अलिप्त राहता येत नाही. अगदी समाधी लावून बसलेला योगीही श्वास घेणे हे सूक्ष्म कर्म करत असतो. त्यामुळे जेव्हापासून शरीर प्राप्त झाले तेव्हापासून कर्म करणे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. कर्म केले की त्याची फळेही मिळतात. आपण जेव्हा भौतिक स्वरूपातील कुठलेही काम करतो तेव्हा कामाच्या बदल्यात काम, नाम किंवा दाम मिळते. त्याचप्रमाणे कर्म केले की त्याचे फळही मिळते. भौतिक स्तरावरील केलेले काम पूर्णत्वास गेले तरच त्याचे फळ मिळते, नाहीतर सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कर्मयोगात केलेले कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी राहतो. म्हणून श्रीकृष्णांप्रती कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. आपण केलेल्या कर्माचे फळ कधी ना कधी कोणत्या तरी स्वरूपात निश्चितच मिळते. युद्धावेळी पितामह भीष्म शरशय्येवर पडले असताना त्यांनी भगवंतांना विचारले की आयुष्यभर एवढी चांगली कर्मे करूनही असे फळ का मिळाले. तेव्हा भगवंतांनी सांगितले की 70 जन्मांपूर्वी केलेल्या वाईट कर्माचे हे फळ आहे. म्हणून पुण्यकर्म केले किंवा कोणतेही कर्म केले तरीही त्याचे फळ कधीतरी मिळतेच. भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो, परंतु श्रीकृष्णांप्रती केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही श्रीकृष्णांकडेच घेऊन जाते. अशा प्रकारे धर्म मार्गावर चालण्याने
कोणतेही नुकसान होत नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला धर्मानुसार वर्तन करण्यास सांगत आहेत, कारण त्याने केलेल्या सत्कर्मांची शिल्लक जन्मोजन्मी त्याच्या खात्यात राहणार होती. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, निष्काम भावाने केलेले कर्म कधीही वाया जात नाही आणि ते तुम्हाला आत्मिक धोक्यांपासून वाचवते. तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग पाहिला तर आपण अनेक वेळा विचार करतो की मी इतके थोडेसे करतो, इतकी थोडीशी भक्ती करतो, त्याचा काय उपयोग होईल. परंतु भगवान श्रीकृष्ण सांगतात, शुद्ध मनाने केलेले थोडे सुद्धा काम वाया जात नाही. तुमचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुमचे जीवन घडवतो. म्हणून प्रत्येकाने प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.